कोणार्क, अपना शहर अपनी बातें। अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 24 रोजी रात्रीच्या सुमारास एका तरुणाची, सचिन सुरेश भोसले नावाच्या तरुणाची हत्या झाली होती। त्यामध्ये त्याला स्टॅब आणि कट इंजुरीज होत्या। ही रात्रीच्या अंधारात उशिरा एकांतस्थळी ही हत्या झाल्यामुळे महत्त्वाचा असा काही क्ल्यू तिथे मिळत नव्हता, परंतु पोलिसांनी अत्यंत कष्ट करून CCTV फुटेज, टेक्निकल मोबाईलचं ॲनालिसिस किंवा इतर ॲनालिसिस आणि काही खबरी या सगळ्यांच्या माध्यमातून सूक्ष्म तपास करून त्या आरोपीपर्यंत पोहोचलेले आहेत। आणि त्या गुन्ह्यामध्ये पुणे येथून एक आरोपी प्रवीण सुरजसिंग चितोडिया याला अटक केलेली आहे। या आरोपीवर पूर्वीचे काही गुन्हे दाखल आहेत। या आरोपीने किरकोळ पैशाच्या देण्याघेण्याच्या वादावरून अत्यंत सूक्ष्म नियोजन करून, पूर्वतयारी करून त्या व्यक्तीचा त्याला फोन करून बोलावून घेतलं, एकाच स्थळी घेऊन गेला आणि त्याचं मर्डर केलेला होता। हा तांत्रिक तपास आणि इतर CCTV ॲनालिसिस आणि काही माहितगार लोकांकडून मिळालेली माहिती या आधारे हा गुन्हा उघड झालेला आहे। या गुन्ह्याच्या तपासामध्ये माझे सहकारी ACP श्री सुरेश वराडे, अंबरनाथ पश्चिमचे पोलीस निरीक्षक श्री कळसकर, इथले गुन्हे PI गुन्हे श्री किशोर शिंदे, PI श्री रमेश पाटील, EPI विजय काजरी, EPI संदीप भालेराव, PSI बेळगे, PSI मुंडे, ESI बांडे, पोलीस हवालदार गायकवाड, जाधव, पथवे, विशे, आव्हाड, चोपडे, पाटील, पोलीस नाईक पगारे, सूर्यवंशी, पोलीस शिपाई मुंडे, गवळी, दराडे, पालवे, निरगुडा, सावंत, भोसले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी, त्याप्रमाणे जोशी आणि ठोंबरे या कर्मचाऱ्यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आज पार पाडलेली आहे। अत्यंत कष्ट या प्रकरणात घेतलेले आहेत। या सर्व गोष्टीची नोंद माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर आणि माननीय सहपोलीस आयुक्त ठाणे शहर आणि नुकतेच रुजू झालेले अप्पर पोलीस आयुक्त श्री संजय जाधव साहेब यांनी घेतलेली आहे। आणि या सर्व टीमला विशेष कौतुक करून बक्षीस जाहीर करण्यात आलेलं आहे आणि क्राईम मीटिंगमध्ये यांचा सत्कारही करण्यात येणार आहे। आरोपी दोघांमध्ये आर्थिक देवाणघेवाण एकंदर